ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे एका जुन्या विहिरीमध्ये ऐतिहासिक पुरातन वस्तू सापडल्या आहेत। यामध्ये तलवार, खंजीर, तलवारीची मूठ व इतर वस्तूंचा समावेश आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 3 मे रोजीच्या जवळपास श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील गावकरी परिसरातील जुन्या विहिरी, जुन्या बावडीमध्ये पाणी आहे का अशा संकल्पनेतून बघण्यासाठी गेले असताना एका विहिरीमध्ये पाणी शोधताना त्या ठिकाणी ऐतिहासिक तलवारीची मूठ गावकऱ्यांच्या निदर्शनास आली। ही मूठ कोणत्या प्रकारची आहे याचा शोध घेण्यासाठी इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला। यावेळी इतिहास अभ्यासक यांनी ही मूठ शिवकालीन असल्याची शक्यता असल्याचे वर्तवले। त्यानंतर गावकऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेता या घटनेची माहिती प्रांताधिकारी कचरे यांना दिली। प्रांताधिकारी यांनी ही माहिती तहसीलदार यांना दिली। यानंतर सातारा पुरातत्व विभागाच्या माध्यमातून महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या सहाय्याने त्या विहिरीतून तलवार, तलवारीची मूठ व इतर वस्तू बाहेर काढण्यात आल्या। तीर्थक्षेत्र महाबळेश्वरला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। येथील असलेल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ऐतिहासिक वस्तू व शिलालेख सापडत असतात। पुरातत्व विभागाने याबाबत दखल घेऊन या परिसरामध्ये येऊन त्या वस्तू हस्तगत करून तसेच माध्यमातून अजून काही परिसरामध्ये इतिहास व ऐतिहासिक वस्तू सापडतात का हे पाहण्यात यावे अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या। यावेळी धनेश वाडेकर, राहुल कदम, निलेश धनावडे, प्रशांत कात्रट, अण्णा ढेबे, महेश लांगी आदी ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे अनिल लांगी, जयवंत बिरामणे व इतिहास अभ्यासक सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे प्रवीण शिंदे उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शुभम गुरव, महाबळेश्वर। नमस्कार, मी राहुल अर्जुन कदम व हे माझे सगळे सहकारी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पुण्याची साताऱ्याची एक टीम आलेली आहे पुरातत्व विभागाची। तर आपले इथे क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला एक ऐतिहासिक वस्तू निदर्शनास आली। ती त्या 3 मे रोजी आम्ही सहज जुन्या बावडी किंवा त्या विहिरीमध्ये पाणी आहे का किंवा अशा संकल्पनेतून बघण्यासाठी येत असताना एका विहिरीमध्ये पाणी शोधताना एक ऐतिहासिक वस्तू म्हणजे तलवारीचं एक मूठ दिसली आम्हाला। त्यावेळेस आम्ही ती मूठ कोणत्या प्रकारची आहे असं थोडा इतिहासाचा अभ्यासक आपले मयुरेश मोरे यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी सांगितलं की शिवकालीन असण्याची शक्यता आहे। याची गांभीर्यता लक्षात घेता आम्ही ही माहिती लगेच तत्काळ आम्ही इथल्या प्रांत साहेबांना, कचरे साहेबांना फोन करून सांगितली व तसेच व्हिडिओ कॉल करून त्यांना या घटनेची माहिती सुद्धा दिली। त्यानंतर प्रांत साहेबांनी ही माहिती तहसीलदारांपर्यंत पोहोचवली आणि तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून पुरातत्व विभाग साताऱ्याची पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आज दिनांक 10 मे 2025 रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या साह्यानं ही तलवार किंवा ही तलवारीची मूठ आणि बऱ्याचशा अशा ऐतिहासिक वस्तू एका बावडीमध्ये आपल्याला सापडलेल्या आहेत। तर इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हा ऐतिहासिक ठेवा असलेला ऐतिहासिक गाव असलेल्या या आजूबाजूच्या परिसरात खूप साऱ्या अशा वस्तू, शिलालेख इथं सापडतात। तर पुरातत्व विभागाने या गोष्टीची दखल घेऊन इथं येऊन ती वस्तू हस्तगत करून त्याची योग्यरित्या त्याची ठेवणी किंवा आणखी काही त्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहास सापडतोय का अशा पद्धतीनं पूर्णपणे अभ्यास करून ते या गोष्टीची कुठेतरी चांगल्या संग्रहालयामध्ये त्याची ठेवण करणार आहेत। यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथले महाबळेश्वर ट्रेकर्स आणि हे सगळे मंडळी आहेत किंवा गावकरी मंडळी आहेत, प्रशांतजी, निलेशजी, नाना वाडेकर, विशेष करून नाना वाडेकरांचं खूप आभार मानले जातील कारण की त्यांनी या सगळ्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेऊन आम्हास मार्गदर्शन करून कचरे साहेबांपर्यंत पोहोचणे किंवा तहसीलदार मॅडमपर्यंत पोहोचणे याची सगळे मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलं। यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो आणि साहेबांचे सुद्धा धन्यवाद की तुम्ही एका दिवसात प्रतिसाद देऊन इथं आला आणि या गोष्टीची सगळी सोक्ष लावला। धन्यवाद। नमस्कार, मी प्रवीण शिंदे, अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा। कालच मला पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वाणी साहेब यांनी महाबळेश्वरमध्ये काही विहिरीमध्ये एक हातेरे सापडल्याचे सांगितले। त्यानुसार मी आज स्वतः भेट देऊन महाबळेश्वरचे ट्रेकर्स आहेत त्यांच्या थ्रू एक तलवारचे 3 तुकडे, 2 हातेरे असे आम्ही इथं बाहेर काढलेले आहे आणि ते जे जतन व संवर्धन करून संग्रहालयात ठेवणार आहे।